हॅलो स्टुडंट्स, मी राहीन इनामदार इयत्ता 12वीतील विषय अर्थशास्त्र यामधील प्रकरण 6 निर्देशांक इंडेक्स नंबर यातील पुढील टॉपिक घेऊन आले आहे, ज्याचं नाव आहे निर्देशांक रचनेच्या पद्धती, मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्टिंग इंडेक्स नंबर्स. काही कारणांमुळे मला व्हिडिओ तयार करता येत नव्हते, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले की प्रॅक्टिकली उदाहरणांचा व्हिडिओ नक्की बनवा आणि लवकरात लवकर आम्हाला पाठवा. त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खास हा व्हिडिओ. आपण निर्देशांकाची वैशिष्ट्ये पाहिली. निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहेत. निर्देशांक हे सरासरी काढण्याचे एक विशिष्ट साधन आहे आणि ते शेकडेवारी काढण्यास उपयुक्त ठरते. हा एक भाग आपण वैशिष्ट्यामध्ये पाहिला, जिथे सरासरी काढण्याचे एक ते विशिष्ट साधन आहे आणि शेकडेवारी काढण्यास उपयुक्त ठरतो. पुढे आपण काय पाहिलं वैशिष्ट्यामध्ये, की निर्देशांक हा चालू वर्षासाठी तयार केला जातो. तसे ज्या वर्षापासून बदल मोजले जातात त्याला मूळ वर्ष असे म्हणतात. आपण हे देखील थेअरीमध्ये अभ्यासलेलं आहे की 2 कालावधीमध्ये चालू वर्ष घेतले जातं, त्याचा निर्देशांक काढायचा असतो आणि आधारभूत वर्षासाठी एक मूळ वर्ष निवडलं जातं, ज्याच्याशी तुलना केली जाते. तसेच मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक हा नेहमी 100 गृहीत धरला जातो. हा 100 गृहीत कसा धरला जातो याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यानुसार चालू वर्षातील मूल्याप्रमाणे तो मोजला जातो. आता ही जी वैशिष्ट्ये आहेत, ही वैशिष्ट्ये आपल्याला अनुभवायची आहेत, ते या प्रॅक्टिकली उदाहरणांमार्फत. थेअरीचा अभ्यास आपण केलेला आहे, आता आपण वळूया प्रॅक्टिकली उदाहरणांकडे. आणि याच्यानंतर तुम्ही पुन्हा सगळे थेअरीचे आपले व्हिडिओ पहा, म्हणजे निर्देशांक हा भाग तुमचा चांगल्या प्रकारे होईल आणि तो भाग तुम्हाला कठीण वाटणार नाही. पहिली गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना गणित येत असेल किंवा गणितामध्ये गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या 4 गोष्टी येत असेल तर त्यांनी बिलकुल निर्देशांक या टॉपिकशी घाबरायचं नाही. त्यांच्यासाठी खूप सोपं आहे आणि हे या 4 गोष्टी या बेसिक गोष्टी आहेत, या सगळ्यांनाच येतात, हे महत्त्वाचं आहे. आता आपण एक उदाहरण घेऊया. इयत्ता 10वी मध्ये एक विद्यार्थी होता. त्याला 10वी मध्ये 60% मार्क पडले. त्याला 10वी मध्ये 60% मार्क पडले. 60% मार्क त्याच्या दृष्टीने त्याला कमी वाटत होते. काही कारणांमुळे त्याचा अभ्यास झाला नाही आणि त्याला 60% मार्क पडले. अर्थात त्याने काय केलेलं आहे, त्याच विद्यार्थ्याने 11वी मध्ये ऍडमिशन घेतलं 11वी आर्ट्सला आणि त्याने 11वी आर्ट्सला 90% मार्क घेतले. बघा, 60%वरून त्याने 90% मार्क मिळवले. कष्ट केले, मेहनत केली, 90% गुण मिळाले. आता तो खुश आहे. ठीक आहे, त्याने प्रयत्न केले, 90%. आता पुढे माझा प्रश्न बघा, या विद्यार्थ्याचे गुण कितीने वाढले? मी प्रश्न केला, या विद्यार्थ्याचे गुण कितीने वाढले? तुमचं उत्तर काय असेल की गुण 30ने वाढले. ठीक आहे, जसं प्रश्न तसा तुम्ही उत्तर दिलंय. ठीक आहे, मग आता बघा, दुसरा प्रश्न मी विचारते की या विद्यार्थ्याचे गुण किंवा मार्क्स किती शेकडेवारी किंवा किती पर्सेंटेजने वाढले? आता हा पुढचा प्रश्न. तर आता किती पर्सेंटेजने वाढले? मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी त्या विद्यार्थ्याचे पर्सेंटेज किती पर्सेंटेजने त्याचे गुण वाढलेले आहेत, असा माझा प्रश्न आहे. मग आता किती फरक पडला? उत्तर शोधायचं आहे आपल्याला. मग आता आपण काय करणार, त्याला मागच्या वर्षी 10वीला 60% गुण मिळालेले. ते जे 60% आहेत ना, त्याला आधी आपण 100% गृहीत धरणार आणि त्याच्या तुलनेत त्याला किती टक्के मार्क वाढले ते काढणार आपण. बघा, काळजीपूर्वक हा सगळा भाग ऐका, समजून घ्या. मग आता 60च्या निम्मे 30 होतात, बरोबर? आणि 60%ला जर आपण 100 गृहीत धरतोय, 100% आणि त्याच्या तुलनेत आता किती टक्के गुण वाढले ते काढायचे. मग 60च्या निम्मे 30 म्हणजे 60%वरून 90% त्याचे गुण वाढलेले म्हटल्यानंतर 60च्या निम्मे 30 म्हणजेच 50%. इथे काय आपल्याला उत्तर मिळते की त्याचे गुण 50%ने वाढले. बघा, आता आपण हेच उदाहरण चांगल्या पद्धतीने आणखी समजून घेऊया. 60%ला आपण 100 गृहीत धरलेलं आहे, 100%, कारण की आता आपल्याला 11वीत किती टक्क्याने मार्क वाढले ते काढायचे आहेत. मग आता आपण काय करणार, 90% म्हणजेच किती झाले मग त्याचे 150%. जसं या हिशोबाने 60ला 100 तर 30चे 50, 100 अधिक 50 ते झाले 150.
आणखी बघा 60%ला 100 आपण गृहीत धरतोय. मग आपण काय करणार, बेसिकली जर आपल्याला पर्सेंटेज काढायची असेल शेकडेवारीने किंवा आपल्याला किती शेकडा किंवा किती पर्सेंटेज मिळालेले आहेत. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला 300 मार्क पडलेत 600 पैकी. आपण टक्केवारी काढताना लॉजिकली कसे काढतो, 300 गुणिले 100 भागिले जेवढ्या सब्जेक्टचे जेवढ्या मार्क्सचे त्याने एक्झाम दिलेले आहेत भागिले 600. आपोआप 50% त्याला गुण मिळालेत हे आपण काढतो. त्यानुसार 90 गुणिले 100 भागिले 60 केले तर इथे आपल्याला 150 हे उत्तर आलेले आहेत. मग आता या 150 मध्ये जे 100 आहेत ते 100 आपण मागील वर्षाचे गृहीत धरले होते ते ऍड झालेले आहेत बघा. मग आता ते काय करायचे, ते जर आपण वजा केले 150 वजा 100 केले तर आपल्याला किती टक्क्याने गुण वाढलेत, त्याचे 50% गुण वाढलेत. तुम्ही सहज बोलून गेला असाल की 30% गुण वाढलेत. तर त्या पद्धतीने त्याचे गुण वाढलेले नाहीयेत. जर 60% पूर्वी त्याचे गुण होते तर आता त्या 60%च्या तुलनेत आता त्याला 90% आहेत. म्हणजे आता त्याचे गुण किती टक्क्याने वाढलेले आहेत. प्रश्न पुन्हा एकदा नीट काळजीपूर्वक समजून घ्या आणि पुन्हा हा भाग रिवाइज करा. तुम्हाला उत्तर नक्की प्राप्त होईल. त्याचे गुण 50% वाढलेले आहेत. आपण जे वैशिष्ट्ये अभ्यासलेले ना त्या वैशिष्ट्यानुसार आपल्याला निर्देशांक काय आहेत तो भाग समजून घ्यायचा आहे. आता दुसरं एक उदाहरण देते मी. इयत्ता 12वी मध्ये आता त्याला लॉकडाऊन झालेला आहे, ऑनलाईन क्लासेस आहेत, मोबाईल फोन त्याच्या हातात आलेला आहे, इंटरनेट त्याला मिळालेलं आहे आणि ऑनलाईन क्लासेसमध्ये त्याने लक्षपूर्वक अभ्यास केलेला नाही. ऑनलाईन आहे, इंटरनेट आहेत, मोबाईल आहे, स्मार्टफोन आहेत आणि त्याच्यामुळे गेम खेळण्यात म्हणा किंवा त्याचा दुरुपयोग केल्यामुळे त्याला पाहिजे तसे मार्क मिळाले नाहीत आणि आता त्याचा निर्देशांक 60 आलेला आहे. मग आता आपल्याला इथे काय करायचे आहे, जर त्याचा निर्देशांक 60 आहेत, त्याच्या घरी रिझल्ट लागला, वडिलांनी विचारलं किती टक्के मार्क पडले तर त्याने उत्तर फिरवून सांगितले की निर्देशांक 60 आहे माझ्या गुणांचा. जर निर्देशांक 100 पेक्षा जास्त असेल तर त्याला पूर्वीपेक्षा जास्त मार्क मिळालेत. जर निर्देशांक 100 पेक्षा कमी आहेत म्हणजे त्याला पूर्वीपेक्षा कमी गुण मिळालेले आहेत. बघूया आपण आता. आहे मोबाईलचा अतिरिक्त वापर झालेला आहे. इयत्ता 11वीचे गुण 100% गृहीत धरू आपण, आपल्याला माहिती 90% मिळालेले त्याला. मग इयत्ता 12वी मध्ये त्याचा 60 निर्देशांक आहेत. सूत्र कसं वापरणार आपण, एक्स म्हणतो ना आपण, तसं इथं क्ष गुणिले 100 भागिले 90 म्हणजे हे 60 निर्देशांक. मग आता 60 गुणिले 90 भागिले 100 केले तर 54% गुण येत आहेत. 54 गुणिले म्हणजे क्रॉस चेक करायचं असेल तर 60 निर्देशांकाला 54 गुणिले 100 भागिले 90 केले तर 60 निर्देशांक येतोय. म्हणजे 12वीत त्याला 54% गुण मिळाले. 90% 11वी मध्ये होते, 12वीत 54% म्हणजे 36% गुण त्याचे कमी झालेले आहेत आणि एवढे 54% गुण मिळालेले आहेत म्हणून त्याने वडिलांना काय सांगितले, माझ्या गुणांचा निर्देशांक हा 60 आलेला आहे. आता तुम्हाला मी एक उदाहरण देते की समजा एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा निर्देशांक, मार्काचा निर्देशांक 140 असेल तर त्या विद्यार्थ्याला मार्क्स किती पडले, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. एक आपले बेसिक संकल्पना समजण्यासाठी मी हे उदाहरण घेत आहेत. आता सांकेतिक लिपी याच्याकडे आपण जाऊया. P0 हा भाग देखील आपण पहिल्या वैशिष्ट्ये पाहिलेली ना त्यावेळेस हा भाग देखील आपण अभ्यासलेला. P0 म्हणजे मूळ वर्षातील वस्तूंची किंमत, P म्हणजे प्राइस आणि 0 हा भाग मूळ वर्षासाठी गणला जातो आणि P0 म्हणजे मूळ वर्षातील वस्तूंच्या किमती. P1 म्हणजे चालू वर्षातील वस्तूंची किंमत. Q0 म्हणजे मूळ वर्षातील उपभोग्य वस्तू किंवा खरेदीच्या वस्तूंची संख्या. Q म्हणजे क्वांटिटी, संख्या आणि 0 म्हणजे मूळ वर्ष, मूळ वर्षातील वस्तूंच्या संख्या. Q1 म्हणजे चालू वर्षातील वस्तूंच्या संख्या. आता निर्देशांक रचनेच्या पद्धती आपण पाहिलेल्या, त्याची पायरी आपण पाहिलेली. निर्देशांक रचनेच्या पायऱ्या कशा आहेत ते आपण पाहिलेल्या आहेत. निर्देशांक रचनेच्या पद्धती 2 प्रकारच्या आहेत. पहिला जो प्रकार आहे तो आहे साधा निर्देशांक आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे भारान्वित निर्देशांक.
मग साध्या निर्देशांकामध्ये पुन्हा 3 प्रकार पडतात. एक किंमत निर्देशांक, दुसरा संख्यात्मक निर्देशांक आणि तिसरा आहे मूल्य निर्देशांक. हे 3 प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर भारान्वित निर्देशांक, याच्यामध्ये लास्पेअर या अर्थतज्ञांचा किंमत निर्देशांक आपण अभ्यासणार आहोत. आत्ताच्या पाठ्यपुस्तकामध्ये लास्पेअर हे जे दुसऱ्या पद्धतीने लिहिले आहेत त्या पद्धतीने लिहिलेले आहेत. पूर्वी लास्पेअर मी जे लिहिले आहेत ना त्या पद्धतीने लिहिलं जात होतं. त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे पाश्चेचा किंमत निर्देशांक. या 2 अर्थतज्ञांचा किंमत निर्देशांक भारान्वित निर्देशांकामध्ये आपण अभ्यासणार आहोत. चला तर आपण पुढच्या भागाकडे वळूया. पहिला जो भाग आहे आपला साधा निर्देशांक. हा भाग आधी आपण अभ्यासणार आहोत. काय आहे साधा निर्देशांक? या पद्धतीमध्ये प्रत्येक वस्तूला समान महत्त्व दिले जाते. भारान्वित निर्देशांकामध्ये काही ठराविक वस्तूंना महत्त्व दिले जाणार. आता ही जी साधा निर्देशांक पद्धत आहे याच्यामध्ये सर्व वस्तूंना एकसारखं महत्त्व दिलं जातं. निर्देशांक तयार करण्यासाठी ही पद्धत सर्वात सोपी पद्धत आहे. म्हणून ही पद्धत खालील प्रकारच्या निर्देशांकासाठी वापरली जाते. कोणकोणत्या प्रकारांसाठी? पहिला आहे किंमत निर्देशांक, दुसरा आहे संख्यात्मक निर्देशांक आणि तिसरा आहे मूल्य निर्देशांक. हे 3 प्रकारांसाठी साधा निर्देशांक वापरला जातो. निर्देशांकाची रचना. निर्देशांकाच्या रचनेमध्ये खालील पायऱ्यांचा समावेश होतो. हा भाग देखील आपण अभ्यासलेला की आधी हेतू निश्चित केला जातो, मूळ वर्षाची निवड केली जाते, वस्तूंची निवड केली जाते, वस्तूंच्या किमतीची निवड केली जाते, योग्य सरासरीची निवड केली जाते, योग्य भाराची निवड केली जाते, योग्य सूत्रांची निवड केली जाते. उदाहरणार्थ घेऊया आपण. कामगारांच्या राहणीमानाचा साधा निर्देशांक तयार करावयाचा आहे. एक उदाहरण घेऊया आपण. कामगार वर्ग आहेत, त्यामुळे कामगार वर्ग ज्यावेळेस वस्तूंची खरेदी करतील त्यावेळेस ते घाऊक बाजारात जाणार नाहीत आणि घाऊक किमतीनुसार वस्तू खरेदी करणार नाहीत. त्यामुळे आपण घाऊक किमतीचा विचार करणार नाहीत. तर कामगारांच्या राहणीमानाचा दर्जा म्हटल्यानंतर ते किरकोळ वस्तू खरेदी करणार, तर त्यामुळे आपण किरकोळ किमतीचाच विचार करणार. कामगारांच्या राहणीमानाचा विचार करायचा म्हटल्यानंतर आपण आरामदायी वस्तूंचा विचार करणार नाही, तर आपण ते वापरत असलेल्या वस्तू, उदाहरणार्थ ज्वारी असेल, डाळी असेल, तांदूळ असेल, ते जे घरामध्ये राहत आहे त्यांचं घर भाडं असेल, कपडे असेल, या ठराविक वस्तूंचा आपण विचार करणार आणि त्यानुसार साधा निर्देशांक कसा काढला जातो हे आज आपण पाहणार आहोत. एक उदाहरण घेऊया. हे उदाहरण तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये नाही आहे, पण साधा निर्देशांक कसा काढला जातो? आपण जी वैशिष्ट्ये वाचलेली आहेत त्या वैशिष्ट्यांचा आणि या प्रॅक्टिकली उदाहरणांचा संबंध जोडण्यासाठी आणि तुम्हाला हा भाग समजण्यासाठी मी हे उदाहरण घेतलेलं आहे. बघा, आता यामध्ये वस्तू 2010च्या किमती रुपयामध्ये दर्शवलेल्या आहेत आणि 2010 हे मूळ वर्ष आहेत. त्यानंतर 2015च्या वस्तूंच्या किमती आहेत आणि 2015 हे चालू वर्ष आहेत, रुपयामध्ये किमती दर्शवलेल्या आहेत. 2010चा निर्देशांक इथे काढला जाईल, 2015चा निर्देशांक. आता कामगारांच्या राहणीमानाचा दर्जा पाहतोय आपण, त्यांचा निर्देशांक काढत आहोत. मग ते कामगार कोणकोणत्या वस्तू वापरतात त्या वस्तूंचा मी इथे उल्लेख करत आहे. बाजरी, तांदूळ, डाळी, कापड आणि घरभाडे या 5 वस्तू मी घेतलेल्या आहेत. मग आता यांची नंतर एकूण करणार आणि काल्पनिक उदाहरण आहेत, त्याच्यामुळे वस्तूंच्या किमती देखील काल्पनिक आहेत. बाजरी 4 रुपये किलो आहे, तांदूळ 5 रुपये किलो आहेत, डाळी 10 रुपये किलो आहेत, कापड 15 रुपये मीटर आहेत आणि त्यांचं घर भाडे हे 150 रुपये आहेत. मग आता जसं आपण वैशिष्ट्यामध्ये पाहिलेलं आहे, मूळ वर्षाचा निर्देशांक 100 गृहीत धरला जातो. मग या ठिकाणी मी काय करणार आहे, सगळीकडे 100 गृहीत धरणार आहे. त्यानंतर 5 वस्तू आहे, त्यांची सरासरी काढणार. जसं आपण वैशिष्ट्यामध्ये अभ्यासलं ना त्या पद्धतीचं हे उदाहरण. मग 5 वस्तूची सरासरी काढायची आहेत. या 5 वस्तू त्यांची बेरीज झाली 500. मग आता 2015च्या किमती, त्या किमती बघा, बाजरी 4 रुपये किलो होती, आता ती 6 रुपये झाली. तांदूळ 5 रुपये होते, ते 10 रुपये झाले. डाळी 10 रुपये होत्या, त्या 20 रुपये झालेत. कापड 15 रुपये होते, ते 45 रुपये झालेत. घर भाडे 150 रुपये होते, ते 300 रुपये झाले. मग आता बाजरी 4 रुपयाची 6 रुपये झाली, 4 रुपयाची 8 रुपये झाली असती तर दुपटीने वाढ झाली असती. 4 रुपयाची 6 झाली आहे, म्हणजे 1.5 पट वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत बाजरीसाठी. फक्त मूळ निर्देशांक 100 आहेत, आपोआप 1.5 पट म्हटल्यानंतर ते 150. 2015चा निर्देशांक 150 येईल. 5 रुपये तांदळाची किंमत ती 10 रुपये झालीत, दुप्पट झालेल्या आहेत.
पहिला निर्देशांक 100, दुप्पट म्हटल्यावर डबल होणार 200. 10 रुपये डाळी, ती पण 20 झाली, दुप्पट आपोआप 200 होते निर्देशांक 2015चा. 15 रुपये कापड होतं, ते आता 45 झालेलं आहेत. 15 एके 15, 15 दुणे 30, 15 त्रिक 45. म्हणजे 3 पट वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत. कापडाबद्दल म्हणते मी, तर आपोआप त्यांचा निर्देशांक 100 वरून 300 झालेला आहे. 150 रुपये घर भाडे होते, ते 300 रुपये झालेत, दुप्पट झालेले आहेत. दुपटीने वाढले म्हणून निर्देशांक देखील डबल झाला, 200 झालेले आहेत. मग आता इथे एकूण 5 वस्तू आहेत. मग 5 वस्तूंचा 2010चा निर्देशांक, त्याची एकूण बेरीज केली ते 500 येणार. आणि 2015च्या निर्देशांकांची बेरीज केली तर ती बेरीज येणार 1050. मग त्यानंतर सरासरी पद्धतीने निर्देशांक काढला जातो. 500 भागिले 5, मूळ वर्षाचा निर्देशांक आला 100 आणि 1050 भागिले 5, 2015 म्हणजे चालू वर्षाचा निर्देशांक आला 210. म्हणजे 210 मधून जर 100 वजा केले मूळ वर्षाचे, तर इथे 110 हे उत्तर येईल. थोडक्यात पूर्वीच्या वस्तूंच्या किमतीच्या तुलनेत चालू वर्षातील वस्तूंच्या किमती दुपटीपेक्षा थोड्या जास्त वाढलेल्या दिसून येतात. ठीक आहे, आता आपण पुढे वळूया. आपल्याला साध्या निर्देशांकामध्ये किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक अभ्यासायचे आहेत. किमतीलाच आपण इंग्लिशमध्ये प्राइस म्हणतो, है ना. मग आता किंमत म्हणजे काय, हा माझा पहिला प्रश्न. आपण एक उदाहरण घेऊया. पेनची किंमत, एक पेनची किंमत 5 रुपये. हे 5 रुपये काय आहे, 5 रुपयेच म्हणजेच त्या वस्तूची किंमत झाली. ठीक आहे, तर किंमत निर्देशांक काढताना आपल्याला या पद्धतीने वस्तूंच्या किमती पाहायच्या आहेत. संख्या, याला इंग्लिशमध्ये म्हणतात क्वांटिटी. किमतीला प्राइस म्हणतात म्हणून आपण त्याचं इनिशियल पी वापरणार. संख्या, परिमाण, याला इंग्लिशमध्ये क्वांटिटी म्हणतात, त्याचं इनिशियल आपण क्यू वापरणार. मग मी 10 पेन घेतले, 5 रुपयाचा एक पेन आहे, मी 10 पेन घेतले. म्हणजे 10 ही काय झाली, संख्या म्हणजेच क्वांटिटी झालेली आहेत. मग आता मला मूल्य काढायचं आहे. मूल्य कशा पद्धतीने काढलं जातं, मूल्य काढताना वस्तूंची किंमत आणि मी किती संख्यामध्ये ती वस्तू घेतलेली आहे, किती परिमाणामध्ये मी वस्तू घेतलेली आहे ते काढलं जातं. मूल्याला इंग्लिशमध्ये व्हॅल्यू म्हटलं जातं. मग व्हॅल्यू काढताना काय केलं जातं, प्राइस इंटू क्वांटिटी म्हणजेच किंमत आणि परिमाण किंवा संख्या यांचा गुणाकार केला जातो. एक पेनाची किंमत 5 रुपये आहेत, मी 10 पेन घेतलेत, म्हणजेच काय होणार, मूल्य बरोबर 5 गुणिले 10 50. मूल्य इथे आले 50. एक छोटंसं उदाहरण जेणेकरून आपल्या पुढच्या तिन्ही संकल्पना समजून येतील, याच्यासाठी हे उदाहरण. पुढे जाऊया आपण. मूळ वर्ष काय आहे, तर निवडलेल्या वर्षाची तुलना मूळ वर्षाशी केली जाते. ते वर्ष निर्देशित करण्यासाठी आपण 0 हा प्रत्यय वापरतो. चालू वर्ष, निवडलेल्या वर्षाशी तुलना करण्यासाठी चालू वर्षाची गरज भासते. चालू वर्षासाठी 1 हा प्रत्यय वापरला जातो. या सगळ्या गोष्टी रिपीट झाल्या तरी हरकत नाहीत, फक्त तो भाग समजणे महत्त्वाचं आहे. या निर्देशांकांचे मापन खालील प्रमाणे होते. पहिला आहे किंमत निर्देशांक. काही प्रमुख वस्तूंच्या किमतीचा विचार करून त्याच्यापासून पैशाचे सापेक्ष मूल्य शोधून काढण्याचे साधन म्हणजे किंमत निर्देशांक. उदाहरणार्थ, मी कामगारांच्या राहणीमानाचा दर्जा यांचा निर्देशांक काढण्यासाठी ते वापरत असलेल्या काही प्रमुख वस्तूंचाच विचार केला आणि त्याच्यापासून 2 कालावधीमध्ये त्यांच्या वस्तूंच्या किमती किंवा मूल्य शोधून काढले, तुलना केली त्यांची, त्यालाच किंमत निर्देशांक असे म्हटले जाते. मग किंमत निर्देशांकाचं सूत्र काय आहे, किंमत निर्देशांकाला P01 असं म्हटलं जातं. P01 बरोबर समेशन P1 भागिले समेशन P0 गुणिले 100. समेशन म्हणजेच बेरीज करणे, P म्हणजे किंमत प्राइस, इथे 1 म्हणजे चालू वर्षातील वस्तूंच्या किमतीची बेरीज करायची, भागिले समेशन P0, 0 म्हणजे मूळ वर्ष, मूळ वर्षातील वस्तूंच्या किमतीची बेरीज करायची आणि गुणिले 100 आणि ते गणित सोडवून आपल्याला किंमत निर्देशांक प्राप्त करता येतं. बघूया आपण. समेशन P1 चालू वर्षातील किमतीची एकूण बेरीज करायची, समेशन P0 म्हणजे मूळ वर्षातील किमतीची एकूण बेरीज करायची. उदाहरणार्थ, साध्या पद्धतीचा वापर करून किंमत निर्देशांकाची रचना करा. एक पहिलं उदाहरण घेऊया. टप्पे बघा आता कशा पद्धतीने हे गणित सोडवायचे. पहिली
प्रक्रिया किंवा पहिली पायरी काय आहे, समेशन P0. म्हणजे समेशन P0 मिळवण्यासाठी आपल्याला मूळ वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या किमतीची बेरीज करायची आधी. त्यानंतर दुसरी पायरी समेशन P1. समेशन P1 मिळवण्यासाठी निरनिराळ्या वस्तूंच्या चालू वर्षातील किमतीची बेरीज करायची. आता मी हे वाचून दाखवते, लक्षात येत नाहीयेत, मी तुम्हाला उदाहरण घेऊन दाखवते. हा आहे तक्ता. आधी सूत्र बघा वरती. हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. किंमत निर्देशांकाचं हे सूत्र आहे. P01 म्हणजे किंमत निर्देशांक बरोबर समेशन P1 म्हणजे चालू वर्षातील वस्तूंच्या किमतीची बेरीज भागिले समेशन P0 म्हणजे मूळ वर्षातील वस्तूंच्या किमतीची बेरीज आणि त्याला गुणिले 100 करायचं आहे. 100ने गुणाकार करायचा आहे. मग आता पहिल्या रकान्यामध्ये वस्तू येणार, दुसऱ्या रकान्यामध्ये 2004च्या किमती आहेत, त्याला मूळ वर्ष म्हटले आहे. P0 ने ते दर्शवलेले आहेत, किमती रुपयामध्ये दर्शवलेल्या आहेत आणि 2010 याच्या किमतीत म्हणजेच ते चालू वर्ष झालं. जे वर्ष जास्तीचं असणार ते चालू वर्ष असणार. इथे P1 म्हटल्यानंतर चालू वर्ष, किमती रुपयात दर्शवलेल्या आहेत. वस्तू बघा अ, ब, क, ड आणि पुढे एकूण. इथे बघा 2004च्या किमतीमध्ये अ ची किंमत 50 रुपये आहे, ब ची किंमत 40 आहे, क ची किंमत 10 आहे, ड ची किंमत 7 आहे. 2010च्या किमतीमध्ये अ ची किंमत 50 वरून 80 झाली, ब ची किंमत 60 झाली, क ची किंमत 20 झालेली आहे आणि ड ची किंमत 16 झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे सूत्रानुसार, समेशन P1. मग P1 म्हटल्यानंतर 2010च्या किमती या सगळ्यांची बेरीज करायची आहे. या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर काय मिळणार, समेशन P1 काय मिळणार, 176. त्यानंतर आपल्याला समेशन P0 काढायचं आहे, म्हणजे 2004च्या किमतीची बेरीज करायची आहे. मग 2004च्या किमतीची सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला प्राप्त होईल समेशन P0 आणि ते आहे 107. मग आता 107 आणि 176 या किमती आपल्याला या सूत्रामध्ये वापरायच्या आहेत. पुढे जाऊया आपण. किंमत निर्देशांक त्याचं हे सूत्र वापरायचं आहे. P01 समेशन P1 भागिले समेशन P0 गुणिले 100. आपल्याला मिळालेल्या किमती इथे टाकायच्या आहेत. 176 भागिले 107 गुणिले 100. मग P01 बरोबर हे जे 100 आहेत त्याला 176 ने गुणलंय तर 176 गुणिले 100 केल्यानंतर 17,600 येणार आणि 17,600 भागिले 107. मग आता पुढे आपण बघू, आपल्या साध्या पद्धतीने आपण हे गणित सोडवू. 107 17,600 याला 107 ने भागायचंय. मग आपण एक कच्चा काय करूया, 107चा पाढा तयार करूया. बघा 107चा हा पाढा सोपा आहे. हा पाढा 7चा पाढा आहे ना, तो 7चा पाढा बघा, 7चा पाढा पूर्ण लिहिलेला आहे आणि पाठीमागे 1 ते 10 नंबर लिहिलेले आहेत. तर त्याच्यामुळे 107चा हा पाढा सोपा आहे. मग आता 107 ने आपल्याला 17,600 ला भागाकार द्यायचा आहे. मग 107च्या पाढ्यामध्ये पहिले 1 नाही, 17 नाही, 176 घेऊया. 176 214 पेक्षा लहान आहे म्हणजे 107 107 करायचं आहे. मग 176 मधून 107 वजा केले, वरती एक भाग लागला, वजा केल्यानंतर शिल्लक राहत आहेत 69. 69 पुढे आपण 176च्या पुढचा जो शून्य आहे तो इथे खाली घेऊया. मग आता ते झाले 690. 690 म्हटल्यानंतर 749 जास्त आहेत, 642 आहेत आणि 642 6व्या क्रमांकावर आहेत म्हणून इथे 6चा भाग लागेल आणि 642 690 मधून वजा होतील आणि तिथे शिल्लक राहतील 48. 48 शिल्लक राहिल्यानंतर हा जो शेवटचा शून्य आहे तो खाली घेते, हे होतील 480. 480 म्हटल्यानंतर इथे 480 चौथ्या क्रमांकावर 428 आहेत, कारण की 107च्या पाढ्यात 5व्या क्रमांकावर 535 हे जास्त होईल म्हणून आपण 428 घेऊया आणि वरती 4चा भाग लावूया. 428 वजा केल्यानंतर शिल्लक राहतील 52. 52 शिल्लक राहिल्यानंतर आता तर वरती संख्या संपलेली आहेत, आपण शून्य घेऊया
कारण की 52 107 पेक्षा कमी होतात, म्हणून आपण 0 घेतला. 0 घेतल्यामुळे इथे पूर्णांक लागेल, 164 पूर्णांक होईल ते. मग 520 आहेत. पुन्हा 520 म्हटल्यानंतर पुन्हा 4चाच भाग लागेल. पुन्हा त्यामधून 428 वजा केले जातील. वजा केल्यानंतर 102 एवढे बाकी येत आहेत. 102 107 पेक्षा कमी आहेत. पुन्हा एक 0 घेऊया आपण, ते झाले 1020. 1020 हे 1070 पेक्षा कमी आहेत, म्हणजे 9चा भाग लागणार. वरती आपण 9 लिहूया आणि त्याच्यातून 963 वजा करूयात. अशा पद्धतीने इथे आपलं उत्तर आलेलं आहे P01 म्हणजे किंमत निर्देशांक आलेला आहे 164.49%. एवढा किंमत निर्देशांक आलेला आहे. पूर्वीच्या किमतीपेक्षा चालू किमतीमध्ये काय बदल झाला आहे तो बदल मोजण्यासाठी जो निर्देशांक वापरला त्यानुसार किंमत निर्देशांक आलेला आहे 164.49%. आता तुम्ही म्हणाल सरासरीनुसार सर्व वस्तूंच्या किमती काय झालेल्या आहेत, वाढलेल्या आहेत. ही वाढ 164%, जवळपास 164.49. आपण 164 धरूया. मग 164.49% कशी काय येऊ शकते? जर पर्सेंटेज काढायचे म्हटल्यानंतर शेकडेवारी म्हटल्यानंतर 100 पैकी, मग हे 164 म्हणजे 100 पेक्षा जास्त कसे? त्यानुसार चालू वर्षातील मूल्याप्रमाणे हा मोजलेला आहे, कारण मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक हा नेहमी 100 गृहीत धरला जातो आणि त्यामुळे 2010 याच्यानुसार 160.49 वजा 100 हे 100 वजा केल्यानंतर किती येत आहेत? 64.49%. आणि मग निर्देशांक मूळ वर्षाला घेऊन चालतो, हा एक भाग नेहमी लक्षात ठेवायचा. जो चालू वर्षाचा निर्देशांक आपण काढत असतो तो निर्देशांक नेहमी मूळ वर्षाला घेऊन चालतो, ते 100 तो घेऊन चालत असतो. म्हणून उत्तर काय आलेलं आहे 164.49%. ठीक आहे. वैशिष्ट्यानुसार तुम्हाला हा सगळा भाग इथे लक्षात आला असेल. आता मी पाठ्यपुस्तकातील एक उदाहरण घेते. सूत्र आहे आपलं P01 बरोबर समेशन P1 भागिले समेशन P0 गुणिले 100. या सूत्रानुसार वस्तू घेऊया. 2010च्या किमती मूळ वर्ष P0, 2015च्या किमती चालू वर्ष आहेत P1, अ ब क टू आहेत, अ ब क ड, आणि त्यांच्या किमती 2010च्या किमती 20, 60, 100, 40, 2015च्या किमती 30, 80, 130 आणि 60. मग आता सूत्रानुसार आपल्याला काय करायचं आहे, आधी आपण P0 ची बेरीज करूया. 20 अधिक 60 किती होतील? 20 आणि 60 होतील 80. 80 अधिक 100 हे होतील 180. 180 अधिक 40 हे होतील 220. म्हणजे 2010च्या किमती किती झाल्या? समेशन P0 220 आलेला आहेत. आणि त्यानंतर 2015च्या किमती म्हणजेच P1 चालू वर्षातील किमती समेशन P1 हे 300 येईल. मग आता आपण याचा वापर सूत्रामध्ये करूया. P01 बरोबर समेशन P1 भागिले समेशन P0 गुणिले 100. मग P01 बरोबर 300 भागिले 220 गुणिले 100 आणि याचं उत्तर येणार आहे 136.36%. हे आपल्या पाठ्यपुस्तकातच दिलेलं आहे. तुम्ही कच्च्या पानावर हे उदाहरण सोडून पाहू शकता. ठीक आहे. मग आता तुम्हाला स्वाध्यायामध्ये खालील उदाहरणे सोडवा, त्यामध्ये खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा असं एक उदाहरण दिलेलं आहे. हे उदाहरण देखील आपण इथे सोडून पाहूया. नंतर स्वाध्यायामध्ये मी हे उदाहरण घेणार नाही. हे सूत्र बघा. सूत्र आता तुम्हाला पाठच झालं असेल. P01 बरोबर समेशन P1 भागिले समेशन P0 गुणिले 100. P म्हणजे किंमत. आपण किंमत निर्देशांक अभ्यासत आहोत. 2010च्या किमती, 2015च्या किमती. यामध्ये 2015 चालू वर्ष, 2010 मूळ वर्ष. वस्तू आहेत अ ब क ड या 4 वस्तू आहेत. या 4 वस्तूंच्या 2010च्या किमती पाहूया. 6 अ ची किंमत 6, 2015 मध्ये ती 8 झाली. ब ची किंमत 16, ती 2015 मध्ये 18 झाली. क ची किंमत 24, ती झाली 28. ड ची किंमत 4, 2015 मध्ये ती झाली 6. मग आता आपण काय करणार आहोत? P1 यांच्या किमतींची बेरीज करणार. 8 अधिक 18 किती होतील? 8 अधिक 18 26. 26 अधिक 28 ते होतील 54. 54 अधिक 6 ते होतील 60. ठीक आहे. त्यानंतर आपण
2010 याकडे येऊया. इथे बघा समेशन P1 60 आलेलं आहे. 2010च्या किमतींची बेरीज करूया. 6 अधिक 16 हे होतील 22. 22 अधिक 24 यांची बेरीज होईल 46. 46 अधिक 4 यांची बेरीज होईल 50. म्हणजे समेशन P0 50 येईल. मग P1 हे आलं 60 आणि P0 आलं 50. मग या ठिकाणी सूत्र वापरायचं आहे आणि त्या सूत्रामध्ये किमती वापरायच्या. 60 भागिले 50 गुणिले 100. 50 एके 50. 50 दुणे 100. मग इथे येणार 60 गुणिले 2. P01 बरोबर 60 गुणिले 2. 60 गुणिले 2 केल्यानंतर आपलं उत्तर येईल 120%. म्हणजेच 20%ने वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत. हा फरक आपल्या लक्षात येईल आता. आणि पुढे बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण देत आहे. खालील आकडेवारीवरून किंमत निर्देशांक काढा. वस्तू आहेत 2010च्या किमती, 2015च्या किमती, अ ब क ड या वस्तू त्यांच्या किमती दिलेल्या आहेत. यांची उभ्या पद्धतीने मांडणी करा आणि हे गणित सोडवा. जे उत्तर आलं असेल ते कमेंटमध्ये मला द्या. स्क्रीनशॉट घ्यायचा आणि नंतर ते गणित सोडवायचे. तुम्हाला संकल्पना समजली असेल तुम्ही आरामात हे गणित सोडवू शकता. पुढे आपण पाहणार आहोत संख्यात्मक निर्देशांक. साध्या निर्देशांकामधील दुसरा प्रकार संख्यात्मक निर्देशांक, यालाच परिमाण निर्देशांक असे म्हणतात. या निर्देशांकाचे मापन खालीलप्रमाणे आहेत. संख्यात्मक निर्देशांक याचं सूत्र बघूया. Q01. Q म्हणजे क्वांटिटी. संख्यात्मक निर्देशांक या शब्दासाठी आपण Q01 हा भाग वापरायचा बरोबर समेशन Q1 भागिले समेशन Q0 गुणिले 100. जसं किंमत निर्देशांकामध्ये किमतीसाठी P वापरलेला तसंच तेच सूत्र आहे इथे, फक्त त्या किमतीच्या ऐवजी संख्यात्मक हा भाग येणार आहेत, म्हणजेच क्वांटिटीचा Q येणार आहे. मग समेशन Q1 काय आहे? चालू वर्षातील नगसंख्यांची एकूण बेरीज. आणि समेशन Q0 काय आहे? तर मूळ वर्षातील नगसंख्यांची एकूण बेरीज. उदाहरण घेऊया आपण. साध्या पद्धतीचा वापर करून संख्यात्मक निर्देशांकाची रचना करा. टप्पे कसे असणार? तर समेशन Q1 मिळविण्यासाठी निरनिराळ्या वस्तूंच्या चालू वर्षातील नगसंख्यांची बेरीज करणे. त्यानंतर समेशन Q0 मिळविण्यासाठी निरनिराळ्या वस्तूंच्या मूळ वर्षातील नगसंख्यांची बेरीज करणे. पुढे आपण उदाहरण घेऊया. हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. Q01 बरोबर समेशन Q1 भागिले समेशन Q0 गुणिले 100. पहिल्या रकान्यात वस्तू येणार, दुसऱ्या रकान्यामध्ये 2000 मधील वस्तूंची संख्या येणार. संख्या, किंमत येणार नाही, संख्या. संख्याचा Q आणि 2000 हे मूळ वर्ष आहेत म्हणून Q0. 2001 मधील वस्तूंची संख्या, चालू वर्ष येणार Q1. वस्तू असतील अ वस्तूची संख्या असेल 30. 2001 मध्ये त्या वस्तूंची संख्या झाली 45. ब मध्ये 55. तर 2001 मध्ये वस्तूंची संख्या झालेली आहे 70. क मध्ये ते 90 होती तर त्याचे परिमाण झालेले आहेत 105. ड ते 35 होते, त्याचे परिमाण 60 झालेले आहेत. मग आता आपण एकूण काढणार आहोत. आधी आपण समेशन Q1 किंवा Q1 काढणार आहोत. त्यांची जर बेरीज केली तर आपल्याला समेशन Q1 280 एवढे प्राप्त होईल. आणि Q0 म्हणजे 2000 मधील मूळ वर्षातील वस्तूंच्या संख्येची जर बेरीज केली तर त्या संख्येची बेरीज येईल समेशन Q0 बरोबर 210. आता या संख्यांची बेरीज आपण काढलेली आहे चालू वर्षातील आणि मूळ वर्षातील. त्यांचा वापर आपण सूत्रामध्ये करणार. सूत्र आहे Q01 बरोबर समेशन Q1 भागिले समेशन Q0 गुणिले 100. मग त्यामध्ये त्या संख्यांचा वापर करणार. Q01 बरोबर 280 भागिले 210 गुणिले 100. इथे शून्याला शून्य कट केला आपण तर 280 गुणिले 10 भागिले 21 येणार. मग या ठिकाणी 280 गुणिले 10 ते होणार 2800 भागिले 21 आणि आपला संख्यात्मक निर्देशांक येईल 133.33. ठीक आहे. मग आता तुम्हाला स्वाध्यायामध्ये संख्यात्मक निर्देशांक काढण्यासाठी हे गणित दिलेले आहेत. हे गणित देखील आपण सोडवूया. सूत्र आपल्याला माहीत आहेत. तक्ता दिलेला आहे. पहिल्या रकान्यामध्ये वस्तू, दुसऱ्या रकान्यामध्ये 2011 मधील वस्तूंची संख्या, मूळ वर्ष Q0. 2019 मधील वस्तूंची संख्या, चालू वर्ष आहे ते Q1. मग अ वस्तू त्यांची संख्या 170 होती तर ती झाली 90. आ या वस्तूंची संख्या 150 होती तर ते झाले 70. ई वस्तूंची संख्या 100 होती ते 75 झालेले आहेत.
चालू वर्ष 2019 मध्ये. त्यानंतर ई वस्तूंची संख्या 195, ती झालेली आहे 150. पुन्हा ऊ येईल, ते येईल 205, तर त्यांची संख्या झालेली आहे 95. मग आता आपण काय करणार आहोत, Q1 या वस्तूंच्या संख्येची बेरीज करणार. आधी आपण Q1 यांची बेरीज काढणार. एकूण किती होते, तर ते समेशन Q1 480 एवढी बेरीज येईल. त्यानंतर आपण मूळ वर्षातील संख्यांची बेरीज करणार. समेशन Q0 त्यांची बेरीज केल्यावर ते येईल 820. आणि मग हे 480 820 यांना सूत्रामध्ये आपण वापरणार. सूत्रामध्ये टाकल्यानंतर 480 भागिले 820 गुणिले 100 करणार. मग या ठिकाणी शून्याला शून्य कट केल्यानंतर 480 गुणिले 10 भागिले 82 म्हणजे 4800 भागिले 82. या ठिकाणी ज्या संख्यात्मक निर्देशांक आहेत ते 58.53. कारण की जर तुम्ही हे उदाहरण काळजीपूर्वक पाहिलं तर चालू वर्षामध्ये प्रत्येक वस्तूंचे संख्या किंवा प्रत्येक वस्तूंचे परिमाण हे कमी झालेले आहेत. त्याच्यामुळे निर्देशांक 58.53 आलेला आहे. पुढे जाऊया आपण. खालील आकडेवारीवरून संख्यात्मक निर्देशांक काढा. हे तुमच्यासाठी मी एक उदाहरण तयार केलेलं आहे. हे उदाहरण सोडवा, स्क्रीनशॉट घ्या आणि कमेंटमध्ये मला याचं उत्तर पाठवा. पुढे आहे मूल्य निर्देशांक. या निर्देशांकांचे मापन पुढील प्रमाणे. वस्तूंची किंमत गुणिले वस्तूंचे परिमाण म्हणजे मूल्य होय. हे आपण एक पेनाचं उदाहरण घेऊन मूल्य कसं काढलं जातं ते पाहिलेलं. मूल्य निर्देशांक V01, V म्हणजेच व्हॅल्यू, V01 बरोबर समेशन P1 Q1. आता गुणाकार करायचा आहे ना किंमत आणि परिमाण. चालू वर्षातील वस्तूंच्या किमती आणि चालू वर्षातील वस्तूंच्या संख्या यांचा गुणाकार करायचा. मग त्यांची बेरीज करायची भागिले समेशन P0 Q0 म्हणजे मूळ वर्षातील वस्तूंच्या किमती आणि मूळ वर्षातील वस्तूंच्या संख्या यांचा गुणाकार करायचा आणि नंतर त्यांची बेरीज करायची. त्यानंतर गुणिले 100 म्हणजे मूल्य निर्देशांक काढताना थोडं आपलं काम वाढलेलं आहे. समेशन P1 Q1 चालू वर्षातील वेगवेगळ्या वस्तूंची किंमत व संख्या यांच्या गुणाकारांची बेरीज. समेशन P0 Q0 मूळ वर्षातील वेगवेगळ्या वस्तूंची किंमत व संख्या यांच्या गुणाकारांची बेरीज. तिसरं उदाहरण. साध्या पद्धतीचा वापर करून मूल्य निर्देशांकांची रचना करायची आहेत. टप्पे. मूळ वर्षातील वस्तूंची किंमत व संख्या यांचा गुणाकार करून P0 Q0 काढणे. नंतर त्यांची बेरीज करून समेशन P0 Q0 मिळविणे. दुसरी जी पायरी आहे ती आहे चालू वर्षातील वस्तूंची किंमत व संख्या यांचा गुणाकार P1 Q1 काढायचा आहे. नंतर त्यांची बेरीज करून समेशन P1 Q1 मिळवायची आहेत. अशी तोंडी माहिती सांगितल्यानंतर कन्फ्युजन होईल. आपण उदाहरण पाहूया. उदाहरण पाहिल्यानंतर ते काम सोपं होऊन जातं. मूल्य निर्देशांक सूत्र लक्षात ठेवायचं आणि मूल्य कसं काढायचं हे पण आपण पाहिलेलं आहे. किंमत गुणिले परिमाण किंवा संख्या यांचा गुणाकार केल्यानंतरच आपल्याला मूल्य मिळणार आहेत. आणि मूल्य मिळाल्यानंतर मग चालू वर्षातील मूल्य आणि मूळ वर्षातील मूल्य यांची बेरीज पण करायची आहे. उदाहरण पाहूया. मूल्य निर्देशांक मूळ वर्ष, चालू वर्ष, वस्तू आहे प, फ, ब, भ या 4 वस्तू आहेत. P0 म्हणजे मूळ वर्षातील वस्तूंच्या किमती, Q0 म्हणजे मूळ वर्षातील वस्तूंची संख्या, मग त्यांचा गुणाकार P0 Q0. एक एक भाग आपण पाहूया. 5 वस्तूंची, प या वस्तूची किंमत 5 आहेत आणि त्याची संख्या 4 आहेत. मग आपण काय करणार, 5 गुणिले 4 किती उत्तर येईल, 5 गुणिले 4 5 20 म्हणजे हे तर P0 Q0 काय आलेलं आहे 20 आलेलं आहेत. मग फ वस्तू घेऊया. फ वस्तूमध्ये त्याचा P0 म्हणजेच मूळ वर्षातील वस्तूची त्याची किंमत किती होती 10 आणि त्याची संख्या किती आहे 3. मग 10 गुणिले 3 करायचे, उत्तर काय येईल 30. ब वस्तू घेऊया. ब वस्तू याची किंमत 15 आणि संख्या किती आहेत 2, त्यांचा गुणाकार केला उत्तर येईल 30. भ वस्तू घेऊया. भ वस्तूमध्ये किंमत 20 असेल आणि त्याची संख्या 1 आहे, 20 एके 20 म्हणून तिथे 20. म्हणजे इथे आपण P0 Q0 काढलेलं आहे. एक काम झालं आपलं. आता आपण चालू वर्षाकडे येऊया. चालू वर्षामध्ये P1 म्हणजे चालू वर्षाच्या किमती, Q1 चालू वर्षातील संख्या आणि मग त्यांचा गुणाकार P1 आणि Q1 तो तिथे येणार. मग प वस्तू आहेत त्याची चालू वर्षामध्ये किंमत 20 झालेली आहे आणि संख्या किती आहेत 10. मग 20 गुणिले 10 उत्तर किती येईल 200. फ वस्तूमध्ये
किंमत प वस्तूची किंमत 30 आहे आणि त्याची संख्या 8, मग 30 गुणिले 8 उत्तर येईल 240. ब वस्तूकडे जाऊया. ब वस्तू 40 त्याची किंमत झालेली आहे आणि संख्या आहे 6. जेवढ्या वस्तू महाग झालेल्या आहेत त्यांची संख्या कमी झालेली आहे. 40 गुणिले 6 केल्यानंतर उत्तर येईल 240. भ वस्तूकडे जाऊया. वस्तूची किंमत 50 झालेली आहे आणि संख्या आहे 4. 50 गुणिले 4 उत्तर येईल 200. मग आता आपण P1 Q1 यांची बेरीज करून घेऊया. यांची बेरीज केल्यानंतर समेशन P1 Q1 किंवा समेशन P1 Q1 याचं उत्तर येईल 880 आणि त्यानंतर P0 Q0 यांची पण बेरीज करून घेऊया. त्याचं उत्तर येते समेशन P0 Q0 100 येणार. मग आता हे जे 880 आणि 100 आपण प्राप्त केलेत ना, त्यांना आता सूत्रामध्ये वापरायचे. थोडं गुणाकार करण्याचं काम आपलं वाढलेलं आहे. मूल्य निर्देशांक V01 बरोबर समेशन P1 Q1 भागिले समेशन P0 Q0 गुणिले 100. मूल्य निर्देशांक मग त्याच्यामध्ये 880 भागिले 100 गुणिले 100. मग 100ला 100 कट केले आपण तर आपला मूल्य निर्देशांक किती प्राप्त होईल 880. हे उदाहरण मला वाटतं पाठ्यपुस्तकामधीलच आहेत, त्यामुळे तुम्हाला समजणे सोपे होईल. आता बघा खालील आकडेवारीवरून मूल्य निर्देशांक काढा. स्वाध्यायामध्ये हे तुम्हाला उदाहरण दिलेले आहेत, ते उदाहरण देखील आपण सोडून पाहूया. मूळ वर्ष आणि चालू वर्ष वस्तू दिलेल्या आहेत अ ब क ड ई. 5 वस्तू दिलेल्या आहेत. त्या 5 वस्तूंच्या किमती मूळ वर्षातील किंमत 40 आणि त्याचं संख्या किंवा परिमाण 15. त्यांचा गुणाकार केला तर ते येईल 600. 10 गुणिले संख्या किती 12. त्यांचा गुणाकार केला 120. क वस्तू 50 त्याची किंमत आहे, संख्या 10 आहेत म्हणजे त्याचं उत्तर 500 येणार. ड वस्तू किंमत त्याची 20 आहे, संख्या त्याची 14 आहे, उत्तर येणार आहे 280. ई वस्तू किंमत आहे 30 आणि संख्या आहे 13, त्याचं उत्तर येणार आहे 390. म्हणजे आपण P0 Q0 काढून घेतलं. आता चालू वर्ष. चालू वर्षामध्ये अ ची किंमत आहे 70 आणि त्याची संख्या आहे 20, परिमाण आहे 20. 70 गुणिले 20 उत्तर येईल 1400. त्यानंतर ब वस्तूची किंमत झाली 60, परिमाण संख्या झाली 22. या दोन्हींचा गुणाकार केल्यावर उत्तर आलं 1320. क वस्तू आहे त्यांची चालू वर्षातील किंमत आहे 90 आणि संख्या आहे 18. दोन्हींचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 1620. ड वस्तू आहे त्याची किंमत 100 आणि संख्या आहे 16 म्हणजे आपलं उत्तर येईल 1600. ई वस्तूकडे वळूया आपण. ई वस्तू 40 वस्तूंची किंमत आहे आणि परिमाण 15 आहे. 40 गुणिले 15 केल्यानंतर उत्तर येईल 600. आता आपण P1 Q1 देखील काढून झालेलं आहे आपलं. मग आता आपण यांचं बेरीज करणार. समेशन P1 Q1. मग यांची बेरीज केली तर ती बेरीज येते 6540. मग P0 Q0 यांची बेरीज करूया. 600 अधिक 120 अधिक 500 अधिक 280 अधिक 390 यांची बेरीज केली आपण तर समेशन P0 Q0 1890 येईल. मग या दोन्हींची बेरीज आपल्याकडे आलेली आहे. सूत्राचा आपण वापर करूया. सूत्र आपल्याला माहिती आहे. V01 बरोबर समेशन P1 Q1 भागिले समेशन P0 Q0 गुणिले 100. मग मूल्य निर्देशांक V01 बरोबर इथे किंमत टाकणार आपण P1 Q1 याचं जे उत्तर मिळालेलं ते इथे येईल 6540 भागिले 1890 गुणिले 100. मग आता इथे आपण शून्याला शून्य घालवला तर त्यानंतर 65,400 येईल, कारण की 6540ला गुणिले 10 केलं तर 65,400 भागिले 189 आणि मूल्य निर्देशांक येईल. मी एक उदाहरण तुम्हाला देते की खालील आकडेवारीवरून मूल्य निर्देशांक काढायचा आहे. तुम्ही इथे स्क्रीनशॉट घ्या आणि याचं उत्तर कमेंटमध्ये मला नक्की पाठवा. अशा प्रकारे आपण साधा निर्देशांक म्हणजे काय तो भाग आधी अभ्यासला. साध्या निर्देशांकाचे 3 प्रकार पाहिले: किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक. या 3 निर्देशांकांची उदाहरणे आपण सोडून पाहिले, सूत्र आपण अभ्यासली. सूत्र जवळजवळ पाठच करून ठेवा आणि सराव करत राहा, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिकली हे उदाहरणे सोडवता येतील. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.